कॅन्सर टाळण्यासाठी औषधाइतकंच आहाराचंही खूप महत्त्व आहे. रोजच्या जेवणातून काही विशिष्ट अँटी कॅन्सर घटक घेतले गेले तर पेशींचं नुकसान कमी होतं, सूज कमी राहते आणि आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढते. जसं की हिरव्या पालेभाज्या खा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. जसं की पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर. यामध्ये काय असतं तर फायबर, फोलेट, अँटीऑक्सिडंट असतात. याचा फायदा काय होतो तर शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. कोलन, स्तन आणि पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे आठवड्यातून किमान 5 ते 6 वेळा या भाज्या नक्की खा. त्याचप्रमाणे रंगीत भाज्या, जसे की जितके रंग तितके संरक्षण. जसं की गाजर, बीट, टोमॅटो, भोपळा, लाल, पिवळी शिमला मिरची. याच्यामध्ये बीटा कॅरोटीन असतं. टोमॅटोमध्ये लायकोपीन असतं आणि याचा आपल्या शरीराला नक्कीच फायदा होतो. पेशींमध्ये DNA खराब होण्यापासून संरक्षण करतात. प्रोटेस्ट, फुफ्फुस आणि त्वचेचा कॅन्सर कमी करतात. रोज किमान 2 वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या खा. फळे खा. नैसर्गिक अँटी कॅन्सर औषध म्हणून फळे काम करतात. जसं की सफरचंद, डाळिंब, पपई, संत्री, मोसंबी, जांभूळ नक्कीच खा. यामुळे आपल्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट तयार होतात. याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतं. त्यामुळे कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखली जाते आणि शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढते. दिवसाला किमान 2 ते 3 फळे नक्की सालीसह खा. ड्रायफ्रूट्स खा. जसं की बदाम, जवस, तीळ, भोपळ्याच्या बिया. यामुळे काय होतं तर ओमेगा 3, सेलेनियम आपल्या शरीराला मिळतं आणि याचा फायदा म्हणजे सूज कमी होते. स्तन आणि आतड्याचा कॅन्सर कमी होतो. रोज 1 मूठ या प्रमाणामध्ये तुम्ही या बिया नक्कीच खाऊ शकता. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, आलं हे तर घरची औषधं आहेत. यामध्ये सल्फर कंपाऊंड्स असतात. याचा फायदा म्हणजे कॅन्सरच्या पेशी नष्ट व्हायला मदत होते. पोट, आतडं आणि फुफ्फुस यांचं कॅन्सरपासून संरक्षण होतं. कच्च्या स्वरूपामध्ये नक्की खा. याचा फायदा म्हणजे हळद एक प्रभावी अँटी कॅन्सर म्हणून वापरली जाते, कारण यामध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो आणि याचा फायदा म्हणजे कॅन्सरच्या पेशी वाढत नाहीत, सूज कमी होते, स्ट्रेस कमी होतो. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये नक्कीच हळदीचा समावेश करा. त्याचप्रमाणे ग्रीन टी घ्या. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन्स असतात. याचा फायदा म्हणजे स्तन, प्रोटेस्ट आणि त्वचेच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. त्यामुळे दिवसाला 1 ते 2 कप ग्रीन टी तुम्ही नक्कीच घेऊ शकता. त्याचप्रमाणे ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेले पदार्थ जसे की मासे, जवस, अक्रोड. याचा फायदा म्हणजे कॅन्सरशी संबंधित सूज कमी होते, पेशींचं संरक्षण होतं आणि आपण कोणते पदार्थ टाळले पाहिजेत हेही खूप महत्त्वाचं आहे. जसं की जास्त तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले मांस, सॉसेस कमी करा. जास्त साखर कमी करा. प्लॅस्टिकमधले गरम अन्न खाऊ नका. दारू, तंबाखू कमी करा आणि काही चांगल्या सवयीही नक्कीच लावा. जसं की रोज 30 मिनिटे चाला, पुरेशी झोप घ्या, ताणतणाव कमी ठेवा, पाणी भरपूर प्या. लक्षात ठेवा, कॅन्सर हा एकदम होत नाही, तर तो हळूहळू सवयींमुळे वाढतो. आजचा योग्य आहार उद्याचं निरोगी शरीर आहे. तेव्हा नक्कीच आपल्या आहाराकडे लक्ष द्या आणि कॅन्सरसारख्या रोगांना आपल्यापासून दूर ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा.